शेतकरी मित्रांनो नमस्कार। पुन्हा एकदा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2022 जे की शासनाने सर्व शेतकऱ्यांना 2022च्या अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळावा याकरता शासन निर्णय निर्गमित केला होता आणि या अतिवृष्टी अनुदानाबाबत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 2022 या वर्षामध्ये सततचा पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकारने अतिवृष्टी अनुदान मंजूर केलं होतं। त्याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला होता आणि याच अनुषंगाने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदानाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी 2022चं अनुदान जमा देखील करण्यात आलेलं आहे। असं असलं तरी आपण बघितलं असेल शेतकरी मित्रांनो की ही जी केवायसी अतिवृष्टी अनुदानाची जी काही केवायसी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि यामध्ये आपण बघितलं की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपली अतिवृष्टी अनुदानाची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना अनुदान देखील मिळालं। परंतु असं असलं तरी राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अजून देखील अतिवृष्टी अनुदान 2022 यापासून वंचित आहे। याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी करण्यासाठी तांत्रिक अडचणीला सामोरं त्यांना जावं लागतंय। वेळोवेळी साईट बंद पडते, कधी चालू होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मनस्ताप शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2022 याची जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे ही महा ऑनलाईनच्या पोर्टलवरती आधार प्रमाणीकरण एक लिंक दिलेली आहे ज्यामार्फत ही सर्व केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू सुविधा केंद्राला भेट द्यावी लागते। तर अजूनही केवायसी पासून जे काही शेतकरी वंचित आहे अतिवृष्टी अनुदानाच्या केवायसी पासून, त्यांनी आपली अतिवृष्टी अनुदानाची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे, आपली अनुदानाची अमाउंट किती आहे व आपल्या अतिवृष्टी अनुदानाच्या यादीत नाव आहे किंवा नाही हे कसं पाहायचं याबाबत सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2022 हे आपल्याला मिळालं की नाही कसं पाहायचं व त्याबाबतची केवायसी प्रक्रिया कशी करायची याबाबत मी आपल्याला माहिती देत आहे। शेतकरी मित्रांनो, 2022 अतिवृष्टी अनुदान जर आपल्याला मिळालं नसेल तर आपण आपल्या तलाठी कार्यालयाला भेट द्यावी। तलाठी कार्यालयामध्ये आपल्या अतिवृष्टी अनुदान 2022च्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। ह्या यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याचं पूर्ण नाव, त्याला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम, त्याचप्रमाणे त्याचा एक विशिष्ट क्रमांक तयार करण्यात आलेला आहे। हा विशिष्ट क्रमांक घेऊन त्याला आपले सरकार सुविधा केंद्रामध्ये शेतकऱ्याला जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला जो काही तलाठी कार्यालयातून जो काही यादीतून तुम्हाला अतिवृष्टीचा क्रमांक मिळालेला आहे, ज्याला आपण विशिष्ट क्रमांक म्हणतो, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे। या ठिकाणी शेतकरी यांना आपला विशिष्ट क्रमांक टाकून आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्याची एक पावती मिळते। पावती मिळाली म्हणजेच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्याला 8 ते 10 दिवसामध्ये त्याच्या बँक खात्यामध्ये थेट त्याच्या बँक खात्यामध्ये अनुदान हे अतिवृष्टी अनुदान हे जमा केले जातं। या ठिकाणी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना पावती देखील मिळाली आहे, परंतु अनुदान देखील त्यांना जमा झालेलं नाही। अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा। या ठिकाणी आपण आपल्या अनुदानाबाबतची चौकशी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अजून देखील तुम्ही अतिवृष्टी अनुदान 2022 पासून जर वंचित असाल तर लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी। तलाठी कार्यालयातून आपला विशिष्ट क्रमांक घ्यावा जेणेकरून आपल्याला 2022 या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अतिवृष्टी अनुदानाबाबतची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला नेहमीच नवनवीन व्हिडिओ मिळत असतात, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।